नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आहे. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, मेडिकल दुकानात फार्मसिस्ट नाहीत, एजंटच्या इशाऱ्यावर सुरू आहे एफडीएचा कारभार. काचा फोडल्या, रक्त सांडले, रतनलाल प्लॉट चौकात दांगडो. दारूच्या नशेत मद्यधुंद व्यक्तीचा एटीएम मध्ये राडा. हजारो दाखले अडकून ठेवल्याने जनतेचा खोळंबा. सामान्यांचे ऍडमिशन धोक्यात, प्रशासनाचे वाभाडे. शाळांची घंटा वाजणार, पालकांचा खिसा रिकामा होणार. महागाईच्या झळा सोसत पालकांची खरेदीची लगबग. अमरावती महापालिकेत सर्वपक्षीय कार्यकर्ते भडकले. भाजप माजी खासदार किरीट सोमय्यांना केला गेला विरोध. आता सविस्तर बातम्या. अन्न व औषध प्रशासनात महत्त्वाच्या अवैध विभागात अधिकारी व कर्मचारी अकोल्यात काय काम करतात असा प्रश्न आहे. कारण अकोला शहर आणि जिल्ह्यात मेडिकल शॉपवर फार्मासिस्ट न ठेवता दुकानदारी केली जात आहे. इतकेच नाही तर या सर्व गोष्टीला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा पदाधिकारी मॅनेज करत असून तो अधिकाऱ्यांचा प्रमुख एजंट असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. मेडिकल शॉपचे लायसन रिन्यू करायचे असेल तर एजंट लागतो. एजंटच्या लॉगिंगमधूनच अर्थात IP ॲड्रेसवरून मेडिकल शॉपचे लायसन्स तयार होते. त्याचे नूतनीकरण केले जाते. एजंटच्या कॉम्प्युटरमध्ये सर्व मेडिकल शॉपचे ईमेल ॲड्रेस आणि लॉगिंग ID आहे. यापेक्षा धक्कादायक बाब तर समोर आहे, ती म्हणजे या एजंटच्या जवळच अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाचे लॉगिंग ID असून तो स्वतःच्या कॉम्प्युटरवरूनच मेडिकल शॉपचे नवीन लायसन्स तयार करतो, त्याचे नूतनीकरण करतो. इतक्यावरच हा एजंट थांबला नाही तर त्याने थेट आता फार्मासिस्ट नसलेले दुकान सुरू ठेवण्यासाठी हजारो रुपये जमा केल्याची माहिती समोर आली आहे. हा हजारो रुपये मेडिकलवाल्यांकडून जमा करणारा एजंट कोण, अशी विचारणा आता होत आहे. दर्शकों, फिलहाल में अन्न औषध प्रशासन पूरी तरह से राम भरोसे चल रहा है, क्योंकि यहाँ पे खास करके औषधि के लिए जो ड्रग्स के लिए है सहायक आयुक्त मानिक राव जी प्रॉपरली वो अमरावती के, इनको एडिशनल चार्ज दिया गया है यहाँ का, तो उनको समय मिलता है तब यहाँ आते हैं. इसके अलावा ड्रग्स इंस्पेक्टर की जो पोस्ट है वो उस पोस्ट पर गोतमारे जी हैं जो कि प्रॉपर वाशिम के, उनको भी एडिशनल चार्ज दिया गया है. लगभग 6 महीने से ज़्यादा का समय हो चुका है, यहाँ पे प्रॉपर किसी की नियुक्ति की नहीं गई है, जिसकी वजह से ये पूरा कार्यालय राम भरोसे चल रहा है और मेडिकल वालों को पूरी तरह से छूट मिल गई है. यहाँ पर मेडिकल वाले अपने हिसाब से जो भी चीज़ करना है कर सकते हैं, कोई रोक टोक करने वाला नहीं है, क्योंकि इनके पास 6 महीने से कोई प्रॉपरली नियुक्ति की नहीं गई है. इनके पास खुद के पास एडिशनल चार्ज है. ऑलरेडी वो एक व्यक्ति के साथ में लगभग उसको 2-3 डिस्ट्रिक्ट की जिम्मेदारी दी गई है, तो एक व्यक्ति कहाँ तक पहुँचेगा. इतकेच नाही तर अकोल्यात न येणाऱ्या अधिकाऱ्याला हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा पदाधिकारी सर्व कामाचे पैसे पोचवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या एजंटची लॉगिंग ID आणि IP ॲड्रेस चेक करत सरकारी कामात केलेली घुसखोरी तपासणे आवश्यक असून खासगी एजंट आणि दलाल सरकारी यंत्रणा चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कहा जाता है कि किसी को लाइसेंस वगैरह चाहिए तो ऑनलाइन होता है, लेकिन हमको जो जानकारी मिली कि दलालों का बोलबाला है. दलाल जब चाहे तब आयुक्त साहब यहाँ पर आ जाते हैं, सहायक आयुक्त साहब मानिक राव. बता दूं आपको कि वो प्रॉपर रहने वाले अकोला के ही है, लेकिन उनको जो चार्ज है अमरावती का है. अगर वो अकोला रहते तो यहाँ पे एक बार तो भी वो चक्कर मार सकते हैं, लेकिन वो उनको समय के हिसाब से या फिर कोई लेन देन हो इस तरह का आरोप लगाए जा रहे हैं, लेकिन वो पूरी बातचीत करने के लिए अभी उपलब्ध नहीं. हमने फ़ोन पर बात की तो उन्होंने हमसे सिर्फ यही कहा है कि मैं अभी अमरावती में हूँ, जब आऊँगा समय मिलेगा एक दिन पहले आपको कॉल करूँगा, और वो कॉल करने वाले नहीं, हमको भी पता है. और यहाँ पे का काम जैसे कि मैंने कहा कि राम भरोसे चल रहा है, वैसे ही चल रहा है.
कुछ भी करना हो, अगर वहाँ पे मेडिकल पे प्रॉपर बंदा वहाँ पर है नहीं है, गलत दवाइयाँ दी जा रही है, क्या हो रहा है, एक्सपायर दवाइयाँ है, कुछ भी कोई चेक करने के लिए है ही नहीं। ये मनमाना कारोबार चल रहा है। आरआरसी ने इसके ऊपर वीडियो भी बनाया था, न्यूज़ भी बनाई थी, आप तक पहुंचाई भी थी, और आज वो सच होता आया है। हम यहाँ पे जब विज़िट के लिए आ रहे हैं, बार बार हमको नहीं मिल रहे हैं, तो हमको पता चला है कि 6-6 महीने से ज़्यादा हो चुका है, यहाँ पे प्रॉपरली किसी की नियुक्ति की ही नहीं गई है। ये एडिशनल चार्ज है। जो सहायक आयुक्त है, कभी कभी उनको भी ड्रग्स इंस्पेक्टर की भूमिका निभानी पड़ती है, क्योंकि कभी कभी वो भी एडिशनल चार्ज इनको और एक्स्ट्रा मिल जाता है। तो व्यक्ति कम, जिम्मेदारियाँ ज़्यादा, तो वो जो बैलेंस होना चाहिए वो बैलेंस होता नहीं है, और फिर यही होता है जो हो रहा है। रतनलाल प्लॉट येथे एटीएम मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने अक्षरशः तांडव घातला। दारूच्या नशेत धूत असलेल्या एका व्यक्तीने थेट SBI एटीएम मध्ये घुसून तोडफोड केली आहे। केवळ तोडफोडच नाही केली, तर या थरारात संबंधित व्यक्ती रक्ताने माखली असून एटीएम व बाजूच्या मेडिकल परिसरात रक्ताचा सडा पडला होता। या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण रतनलाल प्लॉट परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रतनलाल प्लॉट परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये आज दुपारच्या सुमारास एक असा थरारक घडला की ज्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। एक व्यक्ती प्रचंड मद्यधुंद अवस्थेत या एटीएम मध्ये दाखल होते। डोक्यात कसली तरी नशा आणि अंगात संचारलेलं अघोरी बळ। या नशेत त्या व्यक्तीने थेट एटीएमच्या काचांवर आपल्या हाताने जोरदार प्रहार करायला सुरुवात केली। घाव इतके भीषण होते की एटीएमच्या जाळजूळ काचा जागच्या जागी चकनाचूर झाल्या, पण त्या धुमाकुडात काचेचे तीक्ष्ण तुकडे त्या मद्यधुंद व्यक्तीच्या हाताला गंभीरपणे टोचले। रक्तवाहिन्या फुटल्या आणि बघता बघता संपूर्ण एटीएम परिसर रक्ताने माखला। घटना घडताच स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ एटीएमकडे धाव घेतली। त्या हिंसक बनलेल्या मद्यधुंद व्यक्तीला नागरिकांनी शिताफीने ताब्यात घेतले। या संपूर्ण तांडवात एटीएम मधील इतर कोणत्याही नागरिकाला किंवा ग्राहकाला दुखापत झालेली नाही। मात्र या हाय व्होल्टेज ड्रामामुळे रतनलाल प्लॉट चौक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते। जन्म मृत्यू विभागातील अनागोदी समोर आली आहे। सामान्यांना दाखल्याची मोठी अडचण समोर आली आहे। हजारो दाखले प्रलंबित असून सामान्य नागरिक चक्रा मारून थकले आहेत। काहींच्या ॲडमिशन, काहींचे शासकीय शाळांचे कामे खोळंबली आहे। महापालिकेने त्वरित यावर पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात केवळ रांगा नाही, तर अनेकांना दाखले मिळत नसल्याची ओरड कायम आहे। हजारो दाखले हे तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे, पण यासाठी सामान्य नागरिक जबाबदार नसून त्यांना सेवा हमी कायद्यानुसार त्वरित दाखले देण्याची गरज होती। तांत्रिक अडचण प्रशासनाची आहे, सामान्य नागरिकांची नाही। त्यामुळे अनेकदा जन्म मृत्यू विभागात सामान्य नागरिक वादावादी करताना दिसतो। या वादावादीमागे त्यांच्या पाल्यांची ॲडमिशन, नियुक्ती आणि इतर काही अनेक सरकारी खासगी कामे थांबलेली असतात, पण प्रशासन देखील तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर करत आहे। या विषयावर महापालिका सभापती विजय अग्रवाल यांनी गंभीर दखल घेत कामकाज गतिमान करण्याचे आदेश दिले आहे। दाखिले के लिए अभी लोगों को इंतज़ार करना पड़ रहा है, साइट बंद है, इसके लिए क्या कदम उठाए गए हैं? कल ही मैंने जन्म मृत्यु ये सब ऑफिस की मीटिंग लिया, उसमें से जो जो छोटी मोटी दिक्कतें थी वो पूरी उनकी सॉल्व कर दिया। और महाराष्ट्र के डिप्टी डायरेक्टर से अमलापुरकर मैडम से भी बात किया, यहाँ पे गाड़वे साहब इनसे भी बात किया। कुछ टेक्निकल प्रॉब्लम जो है महाराष्ट्र लेवल से या सेंट्रल लेवल से उसको छुड़वाने का प्रयास कर रहा हूँ, और अकोला से कोई भी अड़चन किसी को आएंगी नहीं, इसकी मैं गारंटी लेता। और जब यदि कोई अड़चन है तो उसको सॉल्व करने के लिए मैं बैठा हूँ। लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून त्याची लगबग आता अकोला शहरातही पाहायला मिळत आहे। शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना अकोल्यातील प्रमुख बाजारपेठा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत। दप्तर, वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, शूज, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर शालेय साहित्य खरेदीसाठी पालक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होत आहेत। यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधी रोड, टॉवर परिसर, सिटी कोतवाली परिसर तसेच विविध शालेय साहित्य विक्री केंद्रांवर सध्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीसाठी पालक आपल्या पाल्यांसह दप्तर, वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, शालेय बुक, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करताना दिसत आहेत। बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दप्तर, आधुनिक डिझाईनचे युनिफॉर्म तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे। त्यामुळे अनेक दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ सुरू असल्याचे चित्र आहे।
पिछले साल से ये साल के अंदर में इतने रेट बढ़े कि शर्टिंग के अंदर में 25 रुपये बढ़े हैं, शूटिंग के अंदर में 30 से 35 रुपये बढ़े हुए हैं। अभी और मार्जिन से ऐसे उन लोगों के और बढ़ाने के चांसेस है। अभी वो बोल रहे 60 से 75 के उसके आसपास बढ़ाएंगे और करके रेट है। अगर इसी तरह चलेगा तो अपन करेंगे क्या, गिराइकों को देंगे क्या? और गिराइकों को रेट बढ़ा के दिए तो कस्टमर बोलता पिछले साल में जो रेट है अभी के साल में अपने रेट इतने क्यों बढ़ा? ठीक है, ऊपर से इतने महंगाई हो रही तो यहाँ तो रेट तो बढ़ेंगे। ऐसा हो गया, सब स्कूल अपने अपने हिसाब से चल रही है। स्कूल वाले कैसा उनके हिसाब से, कुछ स्कूल वाले ऐसा है खुद के स्कूल में कपड़ा बेच रहे हैं, वो बोलते बाहर का कपड़ा चलेगा नहीं, आपको स्कूल से हमको कंपलसरी लेना पड़ेगा। तो कैसा है, हम बोलेंगे पेरेंट्स को हमारे पास से दे तो पेरेंट्स हमारे से लेता नहीं, हमको बोलता नहीं, हमको स्कूल वालों से ही लेना। स्कूल वाले हमको स्ट्रिक्ट करते कि बाहर का चलता नहीं। पुरुषोत्तम मास निमित्त कैलासवासी पुंडलिकराव बंकटराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दत्त कॉलनीत गोकुळधाम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे 5वे पुष्प प्रसिद्ध कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी गुंफले। भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात झालेल्या आनंदोत्सव आणि त्यांच्या बाललीलांचे अत्यंत रसाळ व सुंदर वर्णन त्यांनी आपल्या प्रवचनातून केले। कथेच्या सुरुवातीला मुख्य यजमान पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख आणि सौ कल्पनाताई देशमुख यांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे मनोभावे पूजन केले आणि कथाव्यास पंडित सुदर्शनजी शर्मा यांचे स्वागत केले। कथेचे निरूपण करताना पंडितजींनी सांगितले की देवकीच्या 7 अपत्यांचा कंसाने वध केल्यानंतर 8वे अपत्य म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी जन्म घेतला। दरम्यान कंसला कर देण्यासाठी नंदबाबा मथुरेत आले असता वसुदेवांनी त्यांना सावध केले। देवकीचे 8वे अपत्य मुलगी नसून मुलगाच असावा अशी शंका कंसाच्या मनात निर्माण झाल्याची कुणकुण वसुदेवांना लागली होती। त्यामुळे त्यांनी नंदबाबांना तातडीने गोकुळात परत जाण्याचा सल्ला दिला। पुढे विस्कळीत झालेल्या कथानकांचा संदर्भ जोडत पंडितजींनी पूतना मोक्षाचा प्रसंग जिवंत केला। रमल नीरज जमुना को, निर्मल नीर बहत जमुना को, निर्मल नीर बहत जमुना को, भोजन दूध दही को माने। कंसाच्या सांगण्यावरून कपटाने बालकृष्णाचा वध करण्यासाठी पूतना गोकुळात आणली। तिने कृष्णाला विषारी दूध पाजण्यासाठी जवळ घेतले, परंतु अंतर्यामी श्रीकृष्णाने तिचा सुप्त उद्देश ओळखून दूध प्राशन करता करता तिचे प्राणच हरण केले। प्राण सोडताच पूतना राक्षसीन तिच्या मूळ आक्राड विक्राड रूपात आली, ज्यानंतर गोकुळवासियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले। पुतणाच्या वधानंतर कंसाने पाठवलेल्या उत्कच या असुराचाही बालकृष्णाने लीलेने वध करून त्याला यमसदनास पाठवले। श्रीकृष्णाच्या या विलोभनीय बाललीलांनी उपस्थित सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे आजा गिरिराज की शरण में, तू एक बार आजा गिरिराज की शरण में। आजा गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, गिरिराज। सुमधुर आवाजात आज आपण 5व्या दिवशी बालकृष्णाच्या लीला, नंदोत्सव आणि कालियामर्दन या गोष्टींचा सगळं अगदी मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतलात। अगदी जसंच्या तसं चरित्र म्हणा किंवा तसं दृश्य म्हणा डोळ्यासमोर आपल्या उभं राहिलं होतं। हरि राम यही जगते मंगल की आरती, अपियों को पासे आरती, श्री भागवत भगवान की आरती, अपियों को पासे आरती। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी
उठी महिमा की आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारती पापियों को पाप से तारती पापियों को पाप से तारती पापियों को तेल्हारा तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून आज प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला। आरक्षण सोडतीमध्ये अडगाव बुद्रुक आणि शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात आली। नव्या आरक्षणामुळे अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक महिला उमेदवारांचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही प्रास्ताविक पुरुष उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे। तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 6 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। विविध प्रभागांमध्ये ओबीसी महिला, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागाचे आरक्षण निश्चित करण्यात आले। या प्रक्रियेसाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुधाकर सोनवणे, तलाठी प्रवीण देशमुख, ग्रामसेवक अनिल खुमकर तसेच प्रशासकीय समितीच्या अध्यक्षा शोभा खंडारे व सदस्य उपस्थित होते। यापैकी नामाप्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण हे 3 सदस्य असं झालं। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 सदस्य, अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 मध्ये नामाप्र, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 2 सदस्य, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण स्त्री। याप्रमाणे आपलं प्रभागचे आरक्षण आहे। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी एक मोठी धडक कारवाई केली आहे। केंद्र सरकारने प्रलंबित केलेल्या आणि मानवी आरोग्याला कमालीचे घातक असलेल्या एचडीबीटी कपाशी बियाण्यांच्या विक्रीविरोधात तडेगाव दशासर पोलिसांनी कृषी विभागाच्या मदतीने धाडसी कारवाई केली आहे। अमरावती जिल्ह्यातील एकाही निष्पाप शेतकऱ्याची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे। यानंतर अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाळ, चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात आणि तंत्र अधिकारी नितीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम आखण्यात आली। जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख प्रवीण खर्चे आणि तडेगाव दशासरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वी केली। एचटीबीटी कपासीचे बियाणे हे पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। याच कारणामुळे केंद्र सरकारने या बियाण्यांच्या विक्री आणि लागवडीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। प्रलंबित एचटीबीटी कपासीचे कोहिनूर ब्रँडचे 56 पॅकेट, ग्लायडो कार्ड ब्रँडचे 140 पॅकेट, विराट ब्रँडचे 155 पॅकेट, महाराजा ब्रँडचे 81 पॅकेट असे एकूण 432 पॅकेट असा एकूण 7 लाखांचा प्रतिबंधित एचटीबीटी कपासीचे बियाणे मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आले। अमरावती येथील ऐतिहासिक नेहरू मैदान येथून या जनजागृती पदयात्रेला सुरुवात झाली। या पदयात्रेदरम्यान नागरिकांना नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे साहित्य वाटण्यात आले। तसेच ज्या कुटुंबांनी दुःखद प्रसंगीही आपल्या जीवलगांचे नेत्रदान, अवयवदान किंवा देहदान करून इतरांना जीवनदान दिले अशा थोर दात्यांच्या कुटुंबांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या मोहिमेचा मुख्य सोहळा सायंकाळी राजकमल चौकात पार पडला। हरिणा फाउंडेशन, अमरावती जागतिक नेत्रदान दिन आयोजन समिती 2026 ते 27 यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात कैलासवासी मधुसूदनजी जाजोदिया, नेत्र प्रत्यारोपण केंद्र कैलासवासी, मंगलजी भाई, पोपट नेत्र रुग्णालय, हरिणा अवयवदान समिती आणि हरिणा देहदान समितीने सक्रिय सहभाग घेतला। या भव्य कार्यक्रमाला अमरावतीतील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी आणि नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती। यामध्ये आमदार रवी राणा, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंतराव गुढे, महापौर श्रीचंद तेजवानी,
आराधनाचे संचालक पुरणसेठ हबलानी तसेच अभिनेते आणि ब्रँड अँबॅसेडर भारत गणेशपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय स्वीकृत नगरसेवक संजय हिंगासपुरे, सुधा तिवारी, यश खोडके, भारती मोहकार, सतनाम कौर हुडा, विलास इंगोले, समिती सभापती अविनाश मार्डीकर आणि आशिष अतकरे यांच्यासह हरिणा नेत्रदान समितीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस स्टेशन धारणीकडून अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध धडक कारवाई करून एकूण 1 लाख रुपयांचा 5 किलो गांजा जप्त पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन येथील पथकाने दुबई मोहल्ला धारणी येथील खलील अन्सारी, कलीम अन्सारी याचे घरासमोर जाऊन पाहणी केली असता खलील अन्सारी, कलीम अन्सारी राहणार दुबई मोहल्ला धारणी, तालुका धारणी, जिल्हा अमरावती हा मिळून आला. त्याच्या घरात प्रवेश करून घराची झडती घेतली असता एका निळ्या रंगाचे प्लास्टिक इमममध्ये खाकी रंगाचे चिकट टेपमध्ये गुंडाळलेले 5 काळ्या हिरव्या रंगाचे पाने, फुले, बिया, ठेके, सुकलेले उग्रवासाची वनस्पती दिसून आली. सदर वनस्पती मादक अंमली पदार्थ गांजा असलेले एकूण 5.156 किलो वजनाचे पॅकेट असा 99,420 रुपयांचा माल मिळून आला. सदरबाबत धारणी पोलीस ठाणे येथे आरोपी नामे खलील अन्सारी, कलीम अन्सारी राहणार दुबई मोहल्ला धारणी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान आज प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित एका महत्त्वाच्या बैठकीसाठी किरीट सोमय्या आले असता त्यांना सर्वपक्षीय तीव्र विरोधांचा सामना करावा लागला. अमरावती मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि MIM पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्या वाहनासमोर झोपून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या वापस जाओ अशा घोषणांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून सोडला होता. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. MIM आणि इतर विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना आयुक्त कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शहराची विनाकारण आमच्या शहरात येऊन वातावरण गढूळ करायचं, हिंदू मुसलमानाच्या नावावर राजकारण करायचं, काय संबंध आहे आमच्या शहराची? त्याचा आमचा सरळ रोष आहे. त्यांनी जसा ज्या मार्गाने आलं त्या मार्गाने जावं आणि तो ज्या पक्षाचं नेतृत्व करते त्या पक्षाच्या लोकांनी त्याच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेऊन त्यांनी त्या मिटिंगमध्ये त्यांनी ठराव काय करायचं. परंतु आम्ही म्हणतो की आमच्या महानगरपालिकेच्या प्रिमायसेसमध्ये त्यांनी नाही यावं, नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा निषेध करणार आहे. आमचा सरळ आरोप आहे महानगरपालिकेचे बरेचसे असे पदाधिकारी आहेत, आम्हाला राखीव वेळ देत नाही आणि त्यांना मला सांगा मुंबईवर इथं येऊन वेळ देऊ राहिले, हे चुकीचं आहे ना. आमच्या अमरावती शहरातल्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आम्ही सक्षम नाही तर काम करण्यासाठी. या सर्व विरोधानंतरही किरीट सोमय्या यांनी अमरावती आयुक्त कार्यालयात पोहोचून आपली महत्त्वाची बैठक पूर्ण केली. महापालिकेतून बाहेर पडताना त्यांनी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण गोंधळामुळे अमरावतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अधिक एडिशनल जन्म प्रमाण पत्र दिया गया, जो धुना था वो वैसा ही रहा और नाम में बदल करके दूसरा एक दिया गया, तो वो गैर कानूनी पद्धति से दिया गया है. यह भी घोटाला बाहर आया. मुंबई में ऐसे 87,000 दिए गए. मुंबई में जांच पुलिस की SIT कर रही है. कल्याण डोंबिवली में वहाँ के महापालिका ने SIT बिठाई है. लोनावाला में राज्य के रजिस्ट्रार ने बिठाई है. आज वो मैं नागपुर गया था तो नागपुर महापालिका आयुक्त ने उनकी इंटरनल एक कमेटी गठित की है. अमरावती आयुक्त ने भी कहा कि इसके लिए हम भी एक इंक्वायरी करेंगे. 15 दिन हम इसमें सभी जो इस प्रकार के एप्लीकेशन जो नया केंद्र सरकार के पोर्टल पर जो पुराने रिकॉर्ड अपलोड करने हैं, तो पूरे महाराष्ट्र में अमरावती ऐसा शहर है कि 2025 में 35,000 ऐसा अपलोड किए गए. उसमें से 70-80% दूसरे नाम से किए गए. तो इसको फोर्जरी चीटिंग करते हैं. आयुक्त ने कहा है कि हमें 15 दिन का समय दीजिए.
स्टेट की ओर से भी रजिस्ट्रार का उपस्थित था, वो अब इसकी जांच करें। सर पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अकोल्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, मेडिकल दुकानात फार्मासिस्ट नाहीत, एजंटच्या इशाऱ्यावर सुरू आहे FDAचा कारभार। काचा फोडल्या, रक्त सांडले, रतनलाल प्लॉट चौकात दांगडो, दारूच्या नशेत मद्यधुंद व्यक्तीचा ATM मध्ये राडा। हजारो दाखले अडकून ठेवल्याने जनतेचा खोळंबा, सामान्यांचे ऍडमिशन धोक्यात, प्रशासनाचे वाभाडे। शाळांची घंटा वाजणार, पालकांचा खिसा रिकामा होणार, महागाईच्या झळा सोसत पालकांची खरेदीची लगबग। अमरावती महापालिकेत सर्वपक्षीय कार्यकर्ते भडकले, भाजप माजी खासदार किरीट सोमय्यांना केला गेला विरोध। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।